पार पडलेली आहे, काय सांगाल? आज विशेष महासभा ही आपण आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये स्थायी सभापतीचे नावं, सदस्यांची नावंही जाहीर करणार होते आणि महिला बालकल्याणचीही नावं त्यात द्यायची होते. त्यानुसार गटनेतेचे हे पाकीट माझ्याजवळ, मी जेव्हा व्यासपीठावर होती तेव्हाचे बंद पाकीट माझ्याजवळ आलेले होते आणि मी ते पाकिटं वाचून दाखवले आहे. त्यात भाजपाचे हे स्थायी सभापतीसाठी म्हणजे टोटल 16 नावं आपल्याला द्यायचे होते. त्यात भाजपाचे हे 10 नावं आलेले आहे. शिवसेनाचे 5 नावं आणि उभाटा यांचे एक नाव असं 16चं हे झालेलं आहे. आणि महिला बालकल्याणासाठी परत तसेच 9चं हे आपल्याला पुरं कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे 5 नावं हे भाजपाचे आलेले आहेत, शिवसेनेचे 3 नावं आले आणि उभाटाचे 1 नाव आलेले. अशी नावं ते मी आता इथे जाहीर केलेले आहे व्यासपीठावर. आता मी प्रशासनाला आदेश दिला आहे की यावर त्वरित हे नावं पुढे वरती पाठवून इलेक्शनचा जो प्रोसेस आहे ती त्वरित लावावी. सभापती पदाची नावं नाही, सदस्यांची नावं आज जाहीर करण्यात आली आहे. आता एक हिच्यातला जो म्हणजे जी तारीख लागेल त्यानुसार त्या तारखेला एक सभापतीची निवड होणार आहे. एक प्रश्न आहे की आता